घरात अजूनही शोकाचा गहिरा अंधार दाटलेला असताना, डोळ्यांसमोर अजूनही अग्निडागाचं दृश्य ताजं असताना 85 वर्षांचा योद्धा पुन्हा मैदानात उतरतो. तो लोकांची विचारपूस करतो. ना विश्रांती, ना थांबा, फक्त संकटांना पुरून उरण्याची जिद्द आणि उर्मी. यावरूनच शरद पवार नावाचं रसायन नेमकं आहे तरी काय, याची प्रचिती पुन्हा एकदा अख्ख्या महाराष्ट्राला येते. आजारपण, राजकीय संघर्ष, कौटुंबिक कलह या सगळ्यांना पुरून उरणारे पवार याही वेळी स्वतःची वेगळी छाप सोडून गेलेत. ज्याला अंगाखांद्यावर खेळवलं, ज्याला राजकारणाचं बाळकडू दिलं, अशा लाडक्या पुतण्याचा अगदी 3 दिवसांपूर्वीच दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला. पवार कुटुंबालाच काय, तर महाराष्ट्रातला प्रत्येक माणूस अजितदादांच्या जाण्याने हळहळला. आणि दुसरीकडे अजितदादांचा उत्तराधिकारी कोण, राष्ट्रवादीकडून पुढचा मुख्यमंत्री कोण, दादांचा घात झाला की अपघात झाला, अशा बातम्यांनी मैदान मारलं. तरीही पवार यावर ना प्रतिक्रिया देतात, ना खचतात, ना सगळं संपलं असं दाखवतात. या उलट ते थेट नीरा नदीच्या तीरावर जाऊन लोकांशी विचारपूस करतात, लोकांमध्ये मिसळतात. यावरूनच अनेकांना प्रश्न पडतो, आभाळा इतकं दुःख पचवून या वयात पवारांमध्ये उभं राहण्याचं बळ येतं तरी कुठून? शरद पवार नावाचं रसायन प्रत्येक संकटाला कसं पुरून उरतं? या ऊर्जेमागची नेमकी जादू आहे तरी काय, याचाच सविस्तर आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत. नीरा नदी बारामती तालुक्यातील शेतकऱ्यांचा जळजळता प्रश्न आहे. कारण आहे नीरा नदीचं प्रदूषण. माळेगाव साखर कारखाना, सोमेश्वर कारखाना, फलटणमधील कत्तलखाना, दूध प्रकल्प या सगळ्यांचं सांडपाणी नीरा नदीत मिसळतं. यामुळे प्रचंड प्रदूषण होतं. ही गोष्ट बारामतीकरांसाठी अत्यंत महत्त्वाची आहे. ज्यावेळी पवारांनी नीरा नदीला भेट दिली, त्यावेळी नदीतलं पाणी गावकऱ्यांनी बादलीत भरून खुद्द शरद पवारांना दाखवलं. पाणी प्रचंड गढूळ होतं. ते साधं अंगाला लावलं तरी खाज सुटते. पाणी इतकं दूषित होतं की नदीतले सगळे मासेच गायब झालेत. बरं, हेच पाणी पिकांना दिलं तर पिकांचीही वाढ खुंटते. हे सगळं वास्तव दस्तूर खुद्द शरद पवारांनी पाहिलं. आणि तेही कधी? अजित पवारांच्या अपघाती मृत्यूच्या अवघ्या 3ऱ्या दिवशी. शरद पवारांच्या या दौऱ्याला अनेक जण राजकीय रंगही देतील, पण हा दौरा अजिबातच राजकीय नव्हता. दादा गेले म्हणून बारामती पोरकी झाली असं नाही. शरद पवार नावाचा योद्धा अजूनही मैदानातच आहे. हा मेसेज देऊन दादांच्या जाण्याने खचलेल्या बारामतीकरांना पवारांनी या दौऱ्याच्या माध्यमातून पुन्हा एकदा उभारी दिली असं म्हणता येऊ शकतं. पवारांची ही कृती नीरा नदीच्या किनारी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा देणारी ठरली. म्हणजे तुम्हीच विचार करा ना, अगदी 2.5 दिवसांपूर्वीच पवार कुटुंबावर अपार दुःखाचा डोंगर कोसळलेला, ज्याला अंगाखांद्यावर खेळवलं, घडवलं, त्याचाच अचानक अपघाती मृत्यू झाला. अजितदादांना अग्निडाग देताना शरद पवारांना उघड्या डोळ्यांनी पाहावं लागलं. कुटुंबातील एका ज्येष्ठासाठी याहून मोठी परीक्षा काय असू शकते हो? बरं, ज्यावेळी अजितदादांचा मृत्यू झाला तो दिवस आठवा. पवार कुटुंब सोडाच, अख्खा महाराष्ट्र या घटनेवर विश्वास ठेवत नव्हता. जी लोक अजितदादांना कधीच भेटली नव्हती, ती लोक ही प्रचंड हळहळ व्यक्त करत होती. अशा काळातही शरद पवार आधी जिथं अपघात झाला त्या घटनास्थळी पोहोचतात. अपघात कसा झाला, नेमकं काय घडला, याची स्वतः जातीनं चौकशी करतात. आणि नंतर हा घात आहे की अपघात आहे असा प्रश्न पडलेल्या महाराष्ट्राची स्वतः पवार शंका दूर करतात. दादांचा घात झाला का, अशा शंकांना वेळीच रोखून शरद पवार कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून दुःखाचा डोंगर कोसळलेला असतानाही हा निव्वळ अपघात आहे असं स्टेटमेंट देतात. हे धाडस फक्त शरद पवार नावाचा योद्धाच करू शकतो. पवारांनी हे पहिल्यांदाच केलंय असं अजिबातच नाहीये. याआधीही त्यांनी अशक्य वाटतील अशी कित्येक दुःख पचवली आहेत आणि ते पुन्हा जिद्दीनं उभे राहिलेत. स्वतःला कर्करोगासारखा दुर्धर आजार झालेला असताना पवार त्यातून सावरलेत. बरं, नुसतं सावरलेच नाहीत तर त्याही काळात शरद पवारांनी आपली कामं केलीत, जनसंपर्क कायम ठेवला. काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात शरद पवार स्वतः म्हणाले होते की कर्करोगामुळे मला डिएशन ट्रीटमेंट घ्यावी लागायची. मंत्रालयात काम झाल्यानंतर मी दुपारी रेडिएशन थेरपी घ्यायचो. अर्थात पवारांनी उपचार करतानाही आपलं काम सोडलं नव्हतं.
शरद पवारांना कर्करोगाचे उपचार घेताना किती वेदना झाल्यात, किती त्रास सहन करावा लागला, हे उभ्या महाराष्ट्रानं पाहिलंय, त्यांच्या तोंडूनही ऐकलंय. पण तरीही शरद पवार आज घराबाहेर पडणार नाहीत किंवा साहेब विश्रांती करतायत असं वाक्य अजून तरी अवघ्या महाराष्ट्रानं ऐकलं नाही. दादाही काम करता करता अनंतात विलीन झाले. दादांचं सतत काम करत राहणं हे बाळकडू त्यांना शरद पवार नावाच्या विद्यापीठाकडूनच मिळालंय. आता 1980 सालचा एक किस्सा ऐका. 1980 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शरद पवारांच्या समाजवादी काँग्रेसनं त्यावेळी 54 आमदार निवडून आणले होते. पण यशवंतराव चव्हाणांनी शरद पवारांच्या समाजवादी काँग्रेसचे आमदार आपल्याकडे खेचून घेतले आणि पवारांसोबत 54 पैकी फक्त 5 आमदार उरले. म्हणजे 54 निवडून आणले आणि 5 उरले. पवारांसाठी हा मोठा धक्का होता. पण शरद पवार इथेही खचले नाहीत. त्यांनी परिस्थिती स्वीकारली आणि खचून न जाता त्यांनी पुन्हा एकदा जोमानं सुरुवात केली. शरद पवारांनी यानंतर राज्याचा जोरदार दौरा सुरू केला. लोकांच्या भेटीगाठी घेतल्या. शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात शेतकरी दिंडी काढली आणि असं करून पवारांनी पुन्हा एकदा आपला दांडगा जनाधार निर्माण केला. शरद पवारांच्या याच जिद्द आणि धैर्यावरून सगळ्यांना प्रश्न पडतो की शरद पवार हे सगळं मॅनेज कसं करत असतील, ते प्रत्येक संकटांना कसे पुरून उरतात. याचं उत्तर त्यांच्याच आत्मचरित्रात दडलंय. त्यात ते लिहितात की आमच्या गावात एक सोडलेला वळू होता आणि त्याचा लोकांना प्रचंड त्रास होता, म्हणून कुणीतरी त्याला 2-4 गोळ्या घातल्या. गोळ्या घातल्यावर हा वळू घायाळ होऊन रस्त्याच्या एका कडेला कोपऱ्यात पडला होता. पहाटे उठल्यावर माझ्या आईच्या तो नजरेस पडला. त्याच्या अंगातून प्रचंड रक्त येत होतं. हे पाहून तिनं त्याच्या पाठीवरून हात फिरवला. तसं करताच तो जखमी वळू उसळला आणि आईला जोरदार ढुशी देऊन त्यानं खाली पाडलं. पुढे 15 मिनिट तो आईला धडक्या देत होता. त्यात तिच्या एका मांडीच्या हाडाचा चुरा झाला. तिला दवाखान्यात दाखल केल्यानंतर एका पायाचं जवळपास 6 इंच हाड काढून टाकावं लागलं. शस्त्रक्रियेतून ती उठली खरी, पण त्यानंतर पुढचं सारं आयुष्य तिला कुबड्या घेतल्याशिवाय चालता आलं नाही. एवढ्या मोठ्या अपघातातून उठल्यानंतरही त्या माऊलीनं दुखण्याचा अजिबातच बाऊ केला नाही. अर्थातच पवारांना कोणत्याही परिस्थितीत लढण्याची, संकटांना तोंड देण्याची प्रेरणा त्यांच्या जन्मदात्या आईकडूनच मिळाली आहे. त्यातूनच परिस्थितीवर रडायचं नाही तर परिस्थितीशी लढायचं ही शिकवण ते आयुष्यभर जपतायत. आणि म्हणून आजही संकट राजकीय असो, कौटुंबिक असो अथवा आजारपण असो, शरद पवार नावाचा योद्धा तितक्याच खंबीरपणे उभा दिसतो. त्यामुळे नीरा नदीच्या काठावर उभ्या असलेला तो 85 वर्षांचा योद्धा फक्त प्रदूषणच पाहत नव्हता, तर तो उभ्या महाराष्ट्राला एक मेसेज देत होता. तो मेसेज होता की दुःख कितीही मोठं असलं तरी खचू नका, थांबू नका, फक्त लढ म्हणा.